नमस्कार मंडळी, जनललकारीमध्ये आपलं स्वागत आहे. साधारणतः 2000 वर्षापूर्वी जेव्हा रोममध्ये सत्तेचं केंद्र होतं आणि तेथील राजे किंवा इजिप्तमधील राण्या जेव्हा एका मलमलीच्या कापडाची मागणी करायचे, सर्वाधिक महागडं कापड त्यांना हवं असायचं, त्यावेळेस एकच उत्तर असायचं, ते म्हणजे की भारत. हे मी नाही, तुम्ही नाही, तर त्या काळचे रोमचे इतिहासकार प्लिनी यांनी लिहून ठेवलं की या कापडाच्या आयातीमुळं कसं रोममधून लाखो सुवर्णमुद्रा ह्या भारतामध्ये येत होत्या आणि मग याच कारणामुळे भारत हा सोन्याचा धूर असणारा देश म्हणून ओळखला जायचा. पण आता बघा परिस्थिती कशी बदललेली आहे. आज या कापसामुळं जी परिस्थिती आली ती इतिहासापेक्षा पूर्णतः वेगळी आहे. याचं कारण म्हणजे या पिकांनी कधी काळी मोठ्या प्रमाणावरती देशामध्ये सोन्याचा धूर आणला होता. आज याच पिकामुळे भारत हा प्रचंड आयातदार देश झालेला आहे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यावरती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड अशी अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ती कशी ते आपण पाहूयात. 2000 वर्षापूर्वीचा सुवर्ण काळ आणि 2004 मध्ये जेव्हा जगामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सर्वाधिक जास्त आत्महत्या करणारा देश म्हणून भारताची गणना झाली. यामुळे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतः विदर्भामध्ये येऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना लाखो रुपयाचं, करोडो रुपयाचं असं पॅकेज जाहीर केलं. तेव्हापासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशी परिस्थिती बदलली. भारत हा निर्यातदार देश बनला. 2014 मध्ये तर भारताचं कापसाचं उत्पन्न हे 390 लाख गाठी इतकं झालं. पण तेव्हापासून परिस्थिती आता अधिकच अडचणीची होत गेलेली आहे. 2014ला एक निर्यातदार देश भारत हा 2026 मध्ये हा आयातदार देश म्हणून गणला जातोय. कापसाच्या बाबतीमध्ये हे धोरण नक्की फसलं कुठं हे आता आपण समजून घेऊया. याची सामान्यतः 3 कारणं आहेत. एक, कापूस या पिकाच्या बाबतीमध्ये सरकारचं प्रचंड प्रमाणामध्ये झालेलं दुर्लक्ष, म्हणजे नवीनचा वाण निर्मित करणं, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा कमी व्याजाने पुरवणं, सिंचनाची सोय नवीनची तयार करणं आणि बदलत्या हवामानामुळं जी संकटं कापूस या पिकावरती येतात त्याचं संरक्षण कसं करायचं याबद्दलची व्यवस्था निर्माण करणं, यामध्ये सरकार अपयशी ठरलं. दुसरं महत्त्वाचं, कापूस या पिकामध्ये जी महत्त्वाची एक भांडवल निर्मिती होणं अपेक्षित होतं, कारण हा कापूस हे पीक हे वस्त्र उद्योग या उद्योगाचा कच्चा माल असतो आणि नंतरच्या काळामध्ये या पिकामध्ये भांडवल निर्मिती होणं अपेक्षित होतं. पण बाजारपेठ आणि पीक यामधील जे धागा असतो त्यामध्येच कुठेतरी खंड पडला आणि मग कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे अतिरिक्त भांडवल निर्मिती होऊ शकली नाही, त्यांना नफा मिळणं कमी होत झालं. मग बरेचसे शेतकरी हे दुसऱ्या पिकांकडे वळले गेले. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे की भारताचं हे धरसोड असं कापसाच्या आयात निर्यातीचं धोरण, म्हणजे एकीकाळी आयात करणारा देश म्हणजे एकीकाळी निर्यात करणारा देश आज आयात करणारा देश आणि आयातीवरती प्रतिबंध घालणारा देश, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे कुठंच कापूस या पिकासाठी किंवा कापसा या पिकाची शेतकऱ्यांचं भवितव्य काही चांगलं होण्यासाठी कुठंही योग्य होताना दिसत नाही. आता येऊयात की मूळ मुद्द्याकडे. तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी दिल्लीला म्हणजे की पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं. या पत्रामध्ये कापसावरती आयात शुल्क हे जे 11% आहे ते पूर्णतः काढून टाकण्यात यावं, जेणेकरून स्वस्तातील परदेशी कापूस भारतामध्ये भारतीय कापड निर्मिती उद्योगाला उपलब्ध होईल आणि त्यातून कापड निर्मिती आणि वस्त्र उद्योग जो तमिळनाडूमध्ये एकूण भारताच्या निर्यातीपैकी 50% आहे, म्हणजे कापड निर्मिती वस्त्र उद्योगाचं केंद्र हे तमिळनाडू राज्य आहे आणि मग या राज्यातील उद्योगाला त्याचा फायदा होईल. अशासाठी त्यांनी आयात शुल्क बंद करणे याचं विनंती सरकारला केलेली आहे. यातून काय होणार आहे तर स्वस्तातील कापूस जर भारतामध्ये आला तर भारतातील जो कापूस उत्पादक शेतकरी त्याचे भाव पडणार आहेत, कारण त्याची मागणी कमी होऊन जाणार आहे. आता एकूण जे आपलं उत्पन्न आहे भारताचं जवळपास हे 290 लाख गाठी आहे आणि त्यातील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त हे महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांचं आहे. या 2 राज्यातील शेतकरी या निर्णयामुळं त्रस्त होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.
याचं कारण म्हणजे की पुन्हा पुन्हा गुलाबी अळीचा वावर, त्याच्यासाठी लागणारे अतिरिक्त कीटकनाशके, त्याच्यानंतर ही बीटी कॉटन हे जे बियाणं आहे ते सहजासहजी आता मिळत नाही, ते खूप महाग होत चाललेलं आहे. ही आणि अशी बरीचशी कारणं या कापूस पिकातील उत्पादन खर्च वाढण्याच्यासाठी अडचणीची ठरत आहेत. या उलट सरकारने जो हमीभाव जाहीर केलेला आहे तो हमीभाव ही मर्यादित आहे. कापसाचा हमीभाव हा साधारणतः 7,500 ते 7,600 या दरम्यान असतो आणि याचं कारण म्हणजे की तो गुणवत्तेनुसार बदलतो. जो मिळतोय हमीभाव तो सुद्धा खूप तुटपुंजा आहे, कारण एकूण उत्पादन खर्च हा हमीभावाच्या जवळ जातो. म्हणजे हमीभाव मिळणं यातून फक्त उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वसूल होतोय, त्यांना अतिरिक्त नफा मिळत नाही. याचं कारण असं आहे की सरकारने जी आदानं उपलब्ध करून दिली आहेत कापूस या पिकासाठी तीच मुळात महाग आहेत. म्हणजे खते, कीटकनाशके, सिंचनाची व्यवस्था, भांडवल, यांत्रिकीकरण या सर्व बाबींमध्ये सरकारचा मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना सहाय्य करणं असा दृष्टिकोन नाही. याचा परिणाम उत्पादन खर्च वाढीवरती होत आहे. तसेच किमान आधारभूत किमतीने खरेदी केला जाणारा कापूस हा एकूण भारताच्या कापूस उत्पादनापैकी फक्त 25% आहे. म्हणजे जवळपास 75% कापूस हा खाजगी वस्त्रोद्योगांना विकला जातोय आणि यामध्ये जो मिळणारा भाव आहे तो साधारणतः किमान हमीभावापेक्षा कमीच मिळतो. यातून शेतकऱ्यांचं नुकसान होतं. हेच कारण आहे की कापसाचं उत्पन्न कमी कमी होत चाललेलं आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय नक्कीच यांचा जो मुद्दा आहे तो तमिळनाडूतील वस्त्रोद्योग आणि त्यावरती आधारित असणारा जो बहुसंख्य वर्ग आहे की जो रोजगारासाठी या उद्योगाशी जोडला आहे त्यांच्यासाठी लाभदायक आहे. पण त्यांनी फक्त तमिळनाडूचा विचार न करता संपूर्ण भारताचा विचार केला पाहिजे. साधारणतः तमिळनाडूच्या राजकारणामध्ये प्रादेशिक वाद हा खूप मोठ्या प्रमाणावरती असतो. यातून परिस्थिती अशी निर्माण होते की भारतापेक्षा तमिळनाडूचे हितसंबंध असे काही वेगळे आहेत असं दाखवण्याचा ह्या प्रत्येक पक्षाचा हेतू असतो. या हेतूतूनच अशा पद्धतीची मागणी पुढे आली आहे. ही पण शक्यता नाकारता येत नाही. या उलट भारतीय शेतकऱ्यांसाठी जे धोरण आहे ते नेहमीच उद्योग धोरणापेक्षा प्राधान्यक्रमाने आत्तापर्यंत चालू आहे. याचं कारण असं की उपजीविकेची साधनं जेवढी शेतकऱ्यांना उपलब्ध असतात त्यापेक्षा जास्त संसाधनं ही उद्योगांना उपलब्ध असतात. त्यामुळे दोघांना समान पातळीवरती तुलना करणं किंवा ठेवणं हे योग्य राहणार नाही. आत्तापर्यंत जेव्हा धोरण निर्मिती करायची असेल त्यावेळेस शेतकऱ्यांनाच प्राधान्य जास्त दिलं जातं. आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष काही योग्य अशी तरतूद करणं अपेक्षित आहे. आजही महाराष्ट्रामध्ये जवळपास हे 40 ते 45 लाख हेक्टर ह्या क्षेत्रावरती कापसाची लागवड होते. यापैकी 85% भागावरती कुठलीही सिंचनाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे कमी सिंचन उपलब्ध असल्यामुळे उत्पादनावरती खूप परिणाम होतो. म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी क्षेत्र हे गुजरातचं आहे, तरीसुद्धा उत्पन्न हे महाराष्ट्राच्या बरोबरीनेच येतं. एकूण उत्पन्नामध्ये जवळपास महाराष्ट्राचा 80 ते 90 लाख गाठी एवढा त्याचा भाग आहे. जवळपास तेवढंच गुजरातचं पण आहे. या उलट पंजाबमध्ये मात्र उत्पादकता त्यापेक्षाही जास्त आहे, पण क्षेत्र कमी असल्यामुळे त्यांचं उत्पन्न हे 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर येतं. दक्षिणेमधील राज्य म्हणजे की केरळ आणि तमिळनाडू यामध्ये सहजासहजी ह्या कापसाचं उत्पन्न होत नाही. त्यामुळं कापूस या पिकाचे भाव जर गडगडले तर तमिळनाडूला तितकासा त्रास नाही. पण सगळ्यात मोठा तोटा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा होणार आहे, त्यातही प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा. आणि अशातच जर परदेशी कापूस स्वस्तामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये वस्त्र उद्योगाला जर उपलब्ध झाला, यातून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये कापसाचे भाव हे 25% वाढलेले आहेत आणि याचं सर्व श्रेय हे भारतातील कापूस उत्पादन दर्जेदार होणं आणि दुसरं म्हणजे की हे आयात शुल्क लावणं याला आहे. जर हे आयात शुल्क काढून टाकलं तर अमेरिकेतील, ब्राझीलमधील हा स्वस्त
कापूस भारतीय वस्त्र उद्योगांना उपलब्ध होईल आणि त्यातून कापूस या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. आता कोणता मार्ग आहे की जो सरकारने मान्य केला पाहिजे, तर याचा मध्यम मार्ग तो असा की सर्वोच्च गुणवत्ता असणारा जो कापूस आहे की ज्याला आपण म्हणतो की त्याची थ्रेड लेंथ ही जास्त असते, जवळपास 28 ते 30 मिलीमीटर थ्रेड लेंथ असणारा उच्च दर्जाचा कापूस यावरती मात्र आयात शुल्क लावता कामा नये. तो वस्त्र उद्योग निर्मितीसाठी गरजेचा आहे. पण जो मध्यम दर्जाचा कापूस आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपण आयात शुल्क लावलं पाहिजे, तरच आपल्या भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे फायद्याचं ठरेल. कारण परदेशी कापूस तेथील सरकारच्या धोरणामुळे खूप कमी उत्पादन खर्चावरती उत्पादित केला जातो आणि भारतामध्ये भारतीय सरकारचं हे प्रतिकूल धोरणाचा परिणाम यातून कापसाचं उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावरती वाढतो. आणि याची जर सांगड घालायची झाली तर उच्च उत्पादन आणि उच्च गुणवत्ता असणाऱ्या लॉंग थ्रेड लेंथच्या कापसावरती आयात शुल्क हटवावं, जेणेकरून वस्त्र उद्योग, कापड निर्मिती उद्योगाला चालना मिळेल. आणि दुसरं, मध्यम दर्जाचा जो कापूस आहे यामध्ये आयात शुल्क वाढवावं, तरच भारतीय शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल. धन्यवाद.